दर्यापूर येथे कोट्यावधी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या आणि शासनाकडून श्रेणी 1 दर्जा प्राप्त पशुवैद्यकीय दवाखान्याबाबत पशुपालकांकडून गंभीर तक्रारी समोर येत आहेत। दवाखान्यात गुराढोरांसाठी आवश्यक औषधं उपलब्ध होत नसल्याचा आरोप काही नागरिकांनी केला असून यामुळे पशुपालकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। प्राप्त तक्रारीनुसार अनेक पशुपालकांना त्यांच्या जनावरांच्या उपचारासाठी दवाखान्यात जावं लागत असलं तरी आवश्यक औषधं मिळत नसल्यानं त्यांची गैरसोय होते। या संदर्भात दवाखान्यातील संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी दवाखान्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं, मात्र प्रत्यक्षात औषधं मिळत नसल्याचा दावा काही पशुपालकांनी केलाय। गेल्या काही वर्षात शासनानं पशुसंवर्धन विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्यात, तरीही पशुपालकांना मूलभूत सुविधा आणि औषधं वेळेवर मिळत नसल्याची तक्रार होत असल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। दरम्यान पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो। अशा परिस्थितीत जनावरांना वेळेवर उपचार आणि औषधं मिळणं अत्यंत आवश्यक असतं। संबंधित प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, तसंच आवश्यक असल्यास जबाबदारांवर कारवाई करून पशुपालकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये। या प्रकरणाकडे पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे आता पशुपालकांचं लक्ष लागलंय। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।